सर, आमदार पात्रतेचा निकाल 2 दिवसात येणं अपेक्षित आहे. काय वाटतं? आम्ही वाट बघतोय. सर, काय वाटतं तर? आम्ही वाट बघतोय. आज जवळपास 30 ट्रान्सफॉर्मर आपलं त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मी माझ्या CSR फंडातनं उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्यामुळं मी माझा जवळपास म्हणजे आमचा CSR फंडातनं 1 कोटीचा निधी उपलब्ध करून आज ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारखान्यावरती, आणि परत आमदार फंडातनं परत 1 कोटीचा निधी देतोय. त्याच्यामुळे भूमपरांडा वाशीमध्ये ह्याची अडचण भविष्यात येणार नाही, किंवा जिल्ह्यामध्येच आता इथून पुढे ही अडचण येणार. राजकीय प्रश्न आहे. हं? कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत नाही. नाही, त्याबद्दल आता DPC मध्ये त्याची गांभीर्यानं नोंद घेतलेली आहे, आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबतीत विभागवाईज बैठका घेऊन त्यांना टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे. सर, आमदार पात्रतेचा निकाल 2 दिवसात येणं अपेक्षित आहे. काय वाटतं? आम्ही वाट बघतोय. सर, काय वाटतं तर? आम्ही वाट बघतोय. सर, माहितीचे मेळावे होत आहेत लोकसभा. माहितीचा उमेदवार ठरलेला नाही. नेमकं काय कधी माहितीचा उमेदवार ठरला, कधी कुठे नाही, आमचे वरिष्ठ त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील, उमेदवार ठरवतील. पण महायुतीचे मेळावे डेफिनेट होणार. 1-1.5 वर्षामध्ये ह्या शासनानं जे काही भरीव काम केलेलं आहे, आता तुम्ही बघत असाल की खऱ्या अर्थानं कागदावरचं काम आज प्रॅक्टिकली लोकांच्या दारापर्यंत, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेलं आहे. काहीचे लोकार्पण सोहळे होतील, काहीचे भूमिपूजन होतील, आणि जे काम गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेलं नाही, ह्या शासनानं 1.5 वर्षामध्ये ते करून दाखवलेलं आहे. त्याचा परिणाम तुम्हाला येत्या महिन्याभरामध्ये दिसेल. लोकसभेचा उमेदवार किती क्लिअर होईल? ते वरिष्ठ सांगतील त्यावेळेस डेफिनेट डिक्लेअर होईल.